नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. मी पिंशू किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे. आज आपण विदर्भ पद्धतीने मोठ्या घोळची डाळ भाजीची रेसिपी बघणार आहोत. उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात घोळ ही मार्केटला विकायला येते आणि खायला खूप टेस्टी राहते. आणि विदर्भात स्पेशल करून लग्नाच्या पंक्तीत ही भाजी राहतेच. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घोळ घेतलेली आहे, एक जुडी. छान आता त्याची पानं तोडून घ्यायची आहे. कवळीच पानं घ्यायची आहे. ही या भाजीची रानभाजी म्हणूनही ओळख केल्या जाते. ही आयुर्वेदिक एक औषधी गुणकारी भाजी आहे. या भाजीत भरपूर प्रमाणात विटॅमिन, मिनरल आणि फायबर असतात. विटॅमिन ए हे डोळ्यासाठी खूप आवश्यक असते. या भाजीत भरपूर प्रमाणात मिळते. बघा, अशा प्रकारे मी पानच तोडून घेतलेले आहे भाजीचे छान. आणि कवळे शेंडे बघू शकता. आयरन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात राहते. ज्या लोकांचं कॅल्शियम कमी राहते, आयरन कमी राहते, त्यांनी खाल्ली पाहिजे. हिमोग्लोबिन वाढते. इथे बघा, आता भाजी घेतलेली आहे नीट केलेली. अर्धा टमाटो आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. आता बारीक कापलेले पानं टाकूया त्याचे घोळाचे. कुठलीही पालेभाज्या कापायच्या सुरुवातीलाच आपण धुवून घ्यायच्या आणि नंतर कापायचं. त्यामुळे त्यातले विटॅमिन, मिनरल हे कमी होणार नाही. आणि बघा, एक पातीला पाणी घेतलेलं आहे. ग्लासानं म्हटलं तर 2 ग्लास आहे. एरवी आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेतो ना, तर एक जास्त शिट्टी घ्यायची, कारण त्याचे पानंही शिजत नाहीत. आता इथे मी 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्या करून घेतल्यानंतर थंड झाले की आपण उघडूया कुकर. बघा, हे थंड झालेलं आहे. छान डाळ शिजलेली आहे. टमाटोसुद्धा शिजलेला आहे. तर रवीच्या साहाय्याने छान मिक्स करून घेऊया. त्यामुळे छान एकजीव अशी घोळ आणि डाळ एकत्र होते. तर छान मी मिक्स करून घेतलेली आहे. ते गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यापूर्वीही मी लिंबू मिरचीचं लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. ती छान प्रतिसाद दिलेला होता तुम्ही. आता इथे 1 चमचा तेल टाकलेला आहे. बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आणि तेलात छान परतून घ्यायचा. तर कांदा आपण छान तेलात फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनिट. त्यामुळे छान चव येते भाजीला आपल्या. कढीपत्त्याची 2 काड्या घेतलेल्या आहेत, त्याचे पानं घेतलेली आहे. छान ताजा आणि कवळा फ्रेश कढीपत्ता असल्यामुळे छान सुगंध येत आहे घरातनी. हे सुद्धा 2 मिनिट होऊ दिलेलं आहे. आले, लसण, जिऱ्याचं पेस्ट छान फ्राय करून घेऊया आपण आता तेलात 2 ते 3 मिनिट सर्व इन्ग्रीडियंट. छान वास येत आहे फोडणीचा आपल्या. 1 चमचा जिरं, हळद, लाल तिखट, घरी बनवलेलंच लाल तिखटचा उपयोग करते मी. आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. गोडा मसाला 1 चमचा धनेपूड टाकले, त्याचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याच्यानी. बारीक कापलेलं टमाटो छान आता परतून घ्यायचं आहे. वा, खूप छान सुगंध येत आहे. हे सुद्धा परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि टमाटो बारीक मॅश होत नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही ही भाजी आहे ना, आंबट असल्यामुळे गुळाचा खड्याचा पण वापर करू शकता. शेंगदाणे पण टाकू शकता. कस्तुरी मेथी 1 चमचा हातावर क्रॅश करून टाकली. आमच्या इथे छोटे लहान मुलं असल्यामुळे मी शेंगदाणे टाकलेले नाही, ते काढून टाकतात. आणि आता भाजी फोडणी मारूया.
वा, काय मस्त तडका बसलेला आहे भाजीला आपल्या फोडणीचा. बघा, तुम्ही वरण भात, चपाती, भाकरी याच्यासोबतही भाजी खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर याच्यात पाणी तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ हवी ना तेवढंच पाणी टाका, जास्त टाकू नका. ही रानभाजी म्हणून ओळख आहे या भाजीची. या भाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. या भाजीचा आयरन म्हणूनही उपयोग केला जाते. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते ना त्यांनी ही भाजी सतत खाल्ली असतात. भरपूर प्रमाणात आयरन मिळते आणि हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. विटॅमिन मिनरल या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिला रानभाजी म्हणल्या जाते. विदर्भ स्पेशल भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला. कमेंट करा, लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे मला कमेंट करून सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.